उपस्थित लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वर्गीय लक्ष्मण स्मृती चषक 2022 सेकंड राऊंड मधली अंतिम मॅच माहेर 11 बाबगाव आणि त्यांच्या विरुद्ध टीम इन ऍक्शन किरवली. रोशन दळवी यांनी यायचंय. विकी दादा केणे यांच्या सोबत आपण संपर्क साधायचा. गेम ऑन मॅच ऑन. सामना सुरू. पहिलाच बॉल ऑन साइडला बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार आहे. एका टप्प्यावरती धावा देत 4 माहेर 11 बाबगाव क्रिकेट संघाला. सलामीची जोडी आपण पाहताय. चौकारानं सुरुवात करून देतीये डावाला टीम बाबगाव. अकाउंट ओपन झालाय. फलंदाज राहुल. यावेळी इनसाइड आउट खेळायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डिक्लरच्या स्वरूपात एक सिंगल मेल 22 आहे, त्यामुळे स्ट्राईक रोटेशन नाहीये आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक स्कोरकार्डवरती पाहायला मिळतं, ते म्हणजेच 5 धावा. मागच्या 2 चेंडूमध्ये रन्स आलेत 5. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता गोलंदाज केतनला, जो स्ट्रायकर बॉलर या संघाचा मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ऑन साइडला पूल केलाय. बॉल थांबणार नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे. मिड विकेटचा झोन खाली आणि हा दुसरा चौकार त्या ठिकाणी राहुलच्या बॅटमधनं येत असताना स्कोर. तीन बॉल मध्ये 9 धावा. फलंदाजाच्या बॅटमन आलेत 8. एक एक्स्ट्राचा 22च्या स्वरूपात. फिल्डिंग मध्ये चेंजेस करण्याचा नक्कीच त्या ठिकाणी विचार झाला. कॅप्टन सोबत चर्चा झाली आणि आता फिल्डिंग मध्ये चेंजेस. एक ऑन साइडला लॉंग ऑन आणि एक मिड विकेटला सेट करण्यात आला. शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी होतीये. स्विच हिटचा प्रयत्न गरज आहे का? पॉवर प्ले सुरू आहे. रन्स तुम्ही त्या ठिकाणी बनवू शकता. इनसाइड आउट साठी हा चेंडू फार चांगला होता. एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही खेळू शकले असते. कव्हर्स मध्ये तुम्ही ड्राईव्ह करू शकले असते. आणि दुधारी फटक्याचा वापर. स्विच हिट एक असा घातक फटका. चले तो गर्दन कट दे दुश्मन की, वरना खुद की गर्दन कटने में कभी देर नहीं लगती. कमबॅक केलं गोलंदाज केतननं, जो एक अष्टपैलू खेळाडू आहे. फटका इनसाइड आउट हवेमध्ये. डाऊन दी बॉल फील्ड कॅच ड्रॉप. एलिव्हेशन प्रॉपर नव्हतं. फटका खेळताना अपीश फार उंच चेंडू हवेमध्ये गेला. बॅटच्या टो एंडला जवळजवळ आला होता बॉल आणि तोपर्यंत ऍड होतील 2 धावा. धावफलक 2 ने जाऊन पोहोचतं 11 वरती. सुरुवात फार चांगली झाली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे या मैदानावरती. आपण पाहिलं तर आता दुपारच्या सत्रानंतर रन्स बनतात हे नक्कीच या मैदानावरचं एक भौगोलिक स्थितीचा बास केल्यानंतर एक प्रेडिक्शन आहे. कारण मागच्या मॅचमध्ये 45 पाहायला मिळाले. सकाळी 30, 32, 27, 26 अशा रन्स 5 सामन्यामध्ये पाहायला मिळाल्या आणि त्यामधून काही धावा डिफेंड देखील झाल्या, काही चेस झाल्या आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण आणि धावा झाले धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर, त्या म्हणजेच 11. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती विदाउट लॉस 11. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक. स्वर्गीय लक्ष्मण स्मृती चषक डे 3 आणि यानंतर सज्ज राहायचं. 2 टीम्स त्यांच्यामध्ये ड्रॉ होईल आणि त्या टीम्स आपल्याला पाहायला मिळतील.
जानू स्पोर्ट्स इताडे आणि तदनंतर किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा या कॅप्टन पोहोचायचं आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर. 2 टीम मध्ये ड्रॉ होईल. पण एक गोष्ट ऑर्गनायझर्स आपल्याला थांबावं लागेल. याचं कारण का, चालू सामन्यातून जर किरवली टीम जिंकली तर विजेता संघ ठेवून चालणार नाही. विश्वकन ऑलरेडी बापगावला एक बाय दिलेली आहे आणि जर बापगावनं मॅच जिंकली तर 2 टीममध्ये ड्रॉ होईल आणि जर किरवलीने जिंकली तर 3 टीममध्ये ड्रॉ होईल. तर मग आपल्याला थांबावं लागेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 21-21. पैसा बोलता है. अतिशय चांगला लाईन वरती टाकलेला हा बॉल होता. मत पडल्यानंतर बाहेर अंपाचा इशारा, व्हाईट बॉल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा चेंडू, एक्स्ट्राज रन आली आहे. फटका अतिशय सुंदर आहे. मिड विकेटला चालला बॉल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात, एका सेक्शन मध्ये उचलून थ्रो केला, एक सिंगल. तर रेड टी शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट, ब्लॅक पडद्याला तुम्ही यस सांगायची गरज भासली नाही. ड्रेस कोड वरून समजून गेले ते. थँक्यू. काही काही आहे ना प्रमाणापेक्षा जास्त हुशार असतात. हा त्यापैकी एक होता. थँक्यू. क्रिकेट आहे, प्रत्येकाला वाटतं की फार जवळून बघावं आणि अंपायर्सला ना पूर्ण दिवस क्रिकेट अगदी जवळून पाहायला माहिती. कारण त्यांचं भाग्य देखील तितकंच चांगलं आणि त्यांच्यावरती दबाव देखील तितकाच मोठा. स्विच हिटचा प्रयत्न पुन्हा एकदा राहुल आणि यावेळी देखील मिस झाला. 2 वेळा ट्राय केलं स्विच हिट, 2 चेंडू निर्धाव गेले. रन्स चांगल्या बनलेत आणि सकाळपासून एकच चर्चा सुरू होती की महार 11 बापगाव ज्यावेळी मैदानावरती उतरेल त्यावेळी रन्स बनतील आणि खरं तर त्यांनी ते प्रेडिक्ट होतं ना, ते खरं करून दाखवलं. आता बॅटची कडा, फलंदाज बाद. मागच्या डॉट बॉलचा दबाव आणि फलंदाज राहुलची विकेट गोलंदाजाच्या खात्यात. नवीन फलंदाज योगेश नंबर 3 वरती. पहिला धक्का लागला या ठिकाणी. या मॅचच्या दरम्यान आपण पाहिलं तर टीम महार 11 बापगावला ॲज अ स्कोरर आमच्या सोबतीनं जॉईन झालेत. रोशन माही टीचर्स फ्युचर धोक्यात आहे त्याचे स्टुडंट्स. पार्ट ऑफ जोक. मॅच कडे. ओव्हर नंबर 3, राऊंड विकेट. पहिलाच बॉल यॉर्कर. डावा त्याच्या बॅट्समन समोर
साईड गोलंदाजी होत असताना. आणि खरं तर कालच्या दिवसामध्ये एक बॉल आम्ही पाहिला, कपिल केनेनं जो टाकला होता वाडेगडच्या सिद्धू पाटीलला. काय गोलंदाजी काल केली होती. नाही कठीण आहे समजणं. बॉल डीप मध्ये फिल्डर संधी होती कारण चेंडू हाताला स्पर्श झाला. तुम्ही जम्प करून कॅच घेऊ शकले असते किंवा अडवू शकले असते. जजमेंट मिस झालं आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर साधावा देऊन जातो टीम बापगावला. ठिकाणी आगमन झालंय कुमार केने यांचं. मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी झाली. कुमार बद्दल चर्चा करू आपण या बॉल नंतर. खोलवर टप्प्याचा बॉल यष्टीरक्षकाच्या आता डॉट. पवन केने नंतर जर सगळ्यात मोठा फॅन फॉलोविंग कुणाचा असेल तर कुमार केनेचा. 50K ला फक्त 48,000 बाकी आहेत. तुम्ही फॉलो करू शकता त्याच्या इंस्टाग्राम ID ला हमने का कुमार केने. बॉल तयार. लाईन जर आपण पाहिली तर शरीरावरती आदळणारा बॉल होता आणि एक सिंगल या ठिकाणी आडोल. तर नक्की फॉलो करा, कुमारला गरज आहे. आमचे ऑलिंडियस तैनात राहायचं आहे बाउंड्रीवरती कारण काही बॉल्स फार उशिरा परत येतात त्यामुळे वेळ आपला जास्त जातोय. यानंतर अजून आपले 3 सामने बाकी आहेत, त्याकडे देखील आपलं लक्ष असू द्या. हा सामना सोडून अजून 2 मॅच. पहिल्या इनिंग मध्ये सध्या आपण होत आणि टार्गेट चांगलं सेट केलं सध्या मेहर 11 फुल टॉस बॉल. फटका मिस टायमिंग. बॉल हवेत. कॅची संधी. डाऊन दी बॉल फील्ड. कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. रन्स मिळाले 2. अगदी सोपा साधा झेल होता. मागच्या मॅच मध्ये ओम 11 स्पोर्ट किरवलीनं जी कामगिरी केली खरं तर या मॅच मध्ये ती पाहायला मिळत नाहीये. थोडासा अडखळत हा संघ खेळतोय. किरवली म्हटलं की आय थिंक अजय घरत याच गावातून बिलॉंग करतात, जे अतिशय लोकप्रिय समालोचक आहेत, ग्रीन कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख. आणि आम्ही जेव्हा भिवंडीमध्ये येतो फार चांगली साथ त्यांची आम्हाला नेहमीच मिळते. तर अजय दादा घरात मॅचला एन्जॉय करत असतील, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आपण करूया. विकेट जातीये, फलंदाज होतील या ठिकाणी बाद. फायनली आता चूक झाली नाहीये आणि हा धक्का या ठिकाणी लागतोय. लागला या ठिकाणी धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आत इंटर होत असताना नंबर 4 वरती आर्यन. एका बाजूला जर आपण पाहिलं तर जितू चोरघे सापगावच्या मैदानावरती 6 बॉल 6 षटकारांचा विक्रम देखील त्याच्या नावावरती आहे. जो किरवली संघातील खेळाडू आहे तर मग रन्सची गरज टीम मेहर 11 बापगाव क्रिकेट संघाला. बापगाव आणि त्यांच्या विरुद्ध लढत सुरू आहे. टीम ओम 11 किरवली या 2 संघांच्या दरम्यान आज 2 सामने जिंकलेत. टीम जानूस्पोर्ट इताडे अगदी गोरसईची नक्कीच जर्सी जशी आहे तशीच्या तशी त्यांची पाहायला मिळाली आणि आज क्रिकेट देखील तितकंच चांगलं खेळालं. त्या टीमने इम्प्रेस केलं. खरं तर त्यांचा जो बॉलर होता स्ट्रायकर त्यांना आज एक वेगळी छाप सोडली या मैदानावरती. त्यानंतर किरण स्पोर्ट जांबूपाडा अगदी निसटते विजय त्या संघानं मिळवत आपलं स्थान निश्चित केलंय. आणि आता इथनं पाहायचं आहे कोणती टीम पुढे वरती येणार आहे. ते म्हणजेच बापगाव की संघ ओम 11 स्पोर्ट किरवली ज्यांनी MD स्पोर्ट्स आमनेपाडा या संघाला पराभवाचा धक्का देत आपली जागा दुसऱ्या फेरीमध्ये निश्चित केली आहे. गोलंदाज सज्ज बॉलिंग मार्कवर. स्लो 1 हा ब्रेक होता. फिंगर रोल झाले होते. अगदी फ्लाइट देखील फारशी दिली होती आणि चेंडू जातोय इथनं डॉट बॉल. निर्धाव चेंडूची व्हॅल्यू आहे ना फार मोठी आहे या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये आणि व्हेरिएशन देखील तितकंच गरजेचं बिकॉज व्हेरिएशन इज अ बेस्ट वेपन.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू जवळजवळ हातभर आतमध्ये आणण्याचं काम त्या ठिकाणी गोलंदाज करतोय. आणि या विकेटवरती गुडलाईन स्पॉटचा जो एरिया आहे तिथनं तुम्ही ऑफ ब्रेक लेग ब्रेक टाकताय, अगदी कमी बाउन्स देत तर तुम्ही इथे सक्सेस होऊ शकता. आज हे चित्र आपण सकाळपासून पाहिलंय. पुन्हा एकदा फ्लाईट जास्त होती यावी, इम्पॅक्ट मिडल स्टिकला होतं का, अंपासनं तेच पाहिलं आणि अंपाच्या मनामध्ये नक्कीच नजरेमध्ये त्या ठिकाणी दिसून आलं की नॉट आउट लेग बिफोर विकेट. ज्यावेळी तुम्ही अपील करता सगळ्यात आधी पाहिलं जातं इम्पॅक्ट, त्यानंतर हाईट फॅक्टर, चेंडू यष्टांना जाऊन आदळतोय का, फलंदाज नक्कीच ज्यावेळी त्याला चेंडू स्पर्श करतोय एक्झॅक्टली यष्टांच्या समोर होते का, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या जातात आणि तदनंतर तो निर्णय येतो. यावेळी निर्णयाला लेग बाईज म्हणजे एक्स्ट्राज रन मिळणार आहे. ऑन साईडला 3 फिल्डर आहेत, आता एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक मिड विकेटला, एक लॉंग ऑन आणि एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो लॉंग ऑफला. आणि ऑन साईडला आता 4 फिल्डर सेट करण्यात आलेत कारण लॉंग ऑफ अगदी डीपमध्ये आणि एक स्क्वेअर ऑफ द विकेट या टीमचा कॅप्टन. सो मॅन ऑफ द मॅच देखील ठरला. बॉल हवे ते कॅचची संधी, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात, 2 धावा मिळतील यस कंप्लीट झालेत. आणि धावफलक 2 ने पुढे जात असताना 35, मागच्या मॅचमध्ये 45. आणि नुकतीच आपण जी चर्चा करत होतो की दुपारच्या 2 ते 2:30 नंतर या मैदानावरती रन्स बनतात कारण हवेचा प्रवाह साथ देतो फलंदाजांना. आणि या ठिकाणी ते चित्र आता पाहायला मिळतं. आता धावा बनतात. आता मजा येईल मॅच पाहण्यासाठी. येणाऱ्या ज्या काही मॅचेस शिल्लक आहेत तिथे तुम्हाला स्कोरिंग शॉट्स जरूर पाहायला मिळतील. डावा स्टिकच्या बाहेर अंपाचा व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन ॲड होईल आणि अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे सरकतं. 36 धावा. फटका फसला, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक आले होते, झाली आहे चूक आणि बॉल जाणार सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा देत मेहर 11 बापगाव क्रिकेट संघाला. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, क्षेत्ररक्षक फारशी साथ या ठिकाणी देत नाही आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, आता क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावी अडवलाय बॉल, लॉंग ऑनच्या फिल्डरनं थ्रो खराब केलाय, त्यामुळे 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट होतील. आणि धावफलक 2 ने पुढे सरकत असताना 42, 14.00 या सरासरीने आपण पाहतोय. रन्स 8 झालेत. 42 सॉरी 4 ओव्हर कंप्लीट झालेत, माफी असू द्या. आणि आपण सरासरीचा जर विचार केला तर 10.50 43चं टार्गेट.
प्रत्येकाला आवडेल अशीच एक आकर्षक सुंदर ट्रॉफी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटसाठी एक सुंदर ट्रॉफी आहे. बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंट त्यांच्यासाठी आकर्षक ट्रॉफीज कूलर आहेत. बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट एक ट्रॉफी आहे. आणि या सगळ्या पारितोषिकांची उद्या नक्कीच या ठिकाणी सांगता सोहळ्याला वारसदार टीम्स दिसतील. चेंडू हवेत पहिल्याच बॉलवरती धक्का लागलाय. कॅच त्या ठिकाणी घेतली गेली आहे. फलंदाज बाद आणि शून्यावरती पहिली शिकार. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजेच आपण पाहताय या मॅचच्या दरम्यान एक चांगल्या स्थितीमध्ये चेंडू हवेत डाऊन दी बॉल फिल्डर कॅच ड्रॉप. अगदी सोपा साधा झेल या ठिकाणी सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर जर आपण पाहिलं तर जे जीवनदान दिलंय ते आता महागडं पडू शकतं. कारण अशा फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिलंय जो सध्या फार चांगल्या फॉर्म मध्ये आणि एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅकफूटला येऊन कट करण्याचा प्रयत्न आणि अजून एक डॉट बॉल. मिस्टर कमाल अवकेश मडवी आतंक दुसरा नाम आमच्यासोबत जॉईन झाले त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल कॅच ड्रॉप झाली आहे. पाहिजे ती किती महागडी पडेल या मॅचच्या दरम्यान. राऊंड विकेट बॅकफुटला येऊन पॉइंटच्या वरनं स्क्वेअर कट. चेंडू चाललाय आता डिपिश पॉइंटला आउटफी फास्ट आणि अडवला बॉल. फायनली चांगलं क्षेत्रक्षण रिले फोल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. तिसरा धावेचा प्रयत्न 3 रन देखील कंप्लीट आणि 3 धावा पूर्ण. धाव फलक 3 ने पुढे सरकेल. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. तर एंट्री गेट समोर ज्या बाईक पार्क केल्यात रिक्वेस्ट बाजूला करा. काही मान्यवरांचं शुभागमन होत आहे. एंट्री गेट समोर ज्या बाईक पार्क केलेत रिक्वेस्ट बाजूला करा. मान्यवरांचं त्या ठिकाणी आगमन होणार आहे. ॲडव्होकेट अल्पेश मोतीराम भोईर खडवली युवा सेना ठाणे सचिव, श्री निलेश मोतीराम भोईर उद्योगपती खडवली, श्री सुनील पदू दळवी कोसले शिवसेना सहसंपर्क प्रमुख कल्याण ग्रामीण हे आपल्यासोबत जॉईन होणार आहेत येणाऱ्या काही वेळामध्ये. आणि अंपायर्सला रिक्वेस्ट 2 मिनिट मॅच स्टॉप करायची आहे.
खेळ थांबवायचे 2 मिनिटं. ॲडव्होकेट अल्पेश मोतीराम भोईर खडवली युवा सेना ठाणे सचिव आणि त्यांच्या सोबतीनं श्री निलेश मोतीराम भोईर उद्योगपती खडवली आणि श्री सुनील पदू दळवी कोसले शिवसेना सहसंपर्क प्रमुख कल्याण ग्रामीण या मान्यवरांचं शुभागमन झालं. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचंच व्यासपीठावरती. मनपूर्वक हार्दिक स्वागत. 43 करायच्यात आणि पहिल्या षटकामध्ये रन झाले स्कोरकार्ड वरती 8 म्हणजे अजूनही येणारे चेंडू 18 आणि धावा करायच्यात 35. 18 चेंडू 35. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि थ्रो फार सुंदर आला. मात्र तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट झालेत. फलक 2 ने पुढे सरकेल. डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती जे क्रिकेट मधला मॅजिकल फिगर आहे गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर त्यांचा जर्सी नंबर ज्यानं भारतासाठी 22 वर्ष क्रिकेट खेळला आणि 100 शतकं जगावली. त्यामध्ये एक द्विशतक अनेक रेकॉर्ड ज्याने मोडीत काढले. आणि सचिन म्हटलं की त्याचं स्ट्रेट ड्राईव्ह अगदी पाहण्याजोगा आणि लाईट कट नाहीतर दीपक असे काही फटके ज्यांच्यावरती फार मोठं प्रभुत्व सचिन सरांना मिळालं. बॉल हवा आता विकेट जाईल. फलंदाज होतील बाद आणि लागेल धक्का. 43चं टार्गेट चेस करायचं आणि समोर आपण पाहिलं तर टीम किरवली सध्या अडचणीमध्ये सापडत चालली आहे. बाद होता. शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि त्या ठिकाणी विकेट जातीये. फलंदाज बाद झाले. पूल करण्याचा प्रयत्न करत असताना नवीन फलंदाज सोनू. आणि आता सोनूला देखील सांगावं लागेल त्याच्या टीमला तुझा माझ्यावर भरोसा नाही काय. चांगली बॅटिंग होणं फार अपेक्षित आहे. 35 रन अजूनही बनवायचे आहेत. इथनं चेंडू शिल्लक आहेत. 10 रन झालेत माफिया सुद्धा 33 करायच्यात आणि विकेट. यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. एका मागोमाग एक फलंदाज करतोय परतीचा प्रवास. नवीन फलंदाज दत्ता. चेंडू शिल्लक आहे. इथनं 15 आणि रन्स करायच्यात 33. हलक्या हातानं सन्मान दिला. एक सिंगल जरूर मिळेल त्या ठिकाणी. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे सरकत असताना 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 11. बॉल तयार होईल. बॉलिंग मार्कवर
षटकातील पुढचा बॉल घेऊन मोठ्या फटक्यांची गरज आहे टीम किरवलीला आणि ते फटके सध्या तरी येत नाही आहेत. रन्स घेण्याची संधी होती, नकार केला, डायरेक्ट हिट झालं. अंपायर्सकडे अपील, त्या ठिकाणी अंपायर्सचा नॉट आउटचा इशारा आलाय आणि हा चेंडू देखील जातोय इथनं निर्धाव. डॉट बॉलची सांगता त्या ठिकाणी पाहायला मिळतीये आणि संघ आता अडचणीमध्ये आणि अडचणीमध्ये सापडत चालला, डिफिकल्ट होत चालला. मग ते नथिंग इज इम्पॉसिबल अशक्य असं काही नाही आहे. आफ्रिकन टीमनं जे करून दाखवलं तर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध 434 चेस केल्या होत्या. 437 उद्या 3 तास 33 मिनिटामध्ये आल्या आणि तिथनं नक्कीच आपण म्हणतो क्रिकेट जगतामध्ये कोणताच आकडा तुम्हाला विजयाची गॅरंटी हा मात्र देत नाही. बारा या षटकामध्ये आले 4, पहिल्या षटकामध्ये होते 8. आता उर्वरित चेंडू 12 आणि धावा करायच्या त्या म्हणजे 31. कमॉन डीजे. बारा बॉल 31 रनची गरज. आजच्या दिवसामध्ये 4 ओव्हरमध्ये देखील 32 धावा रोखल्या गेलेत. 12 बॉल 31 बनतील का हा प्रश्न मोठा. मॅच बॉल रिटर्न आला, त्यानेच आपण गेम आता पुढे प्ले करणार आहोत. उर्वरित चेंडू 12 धावा करायचे 31. अशक्य असं काहीच नसतं. मनात आलं तर तुम्ही चाळणीतून देखील पाणी नेऊ शकता, फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागते. आयुष्यामध्ये महत्त्वाचा असतो संयम, मग आता तो संयम बाळगून चालणार नाही. आता रन्स फार वेगानं करायच्यात, तर मग फाईट टू फिनिश लढणं या मॅचमध्ये गरजेचं आहे. जब तक बिखरोगे नहीं तब तक निखरोगे कैसे. फटका उंच हवेत, मिड ऑनला, डाऊन दी बॉल, फील्ड कॅच, फलंदाज बाद. फार कठीण होत चाललाय, फार कठीण होत चाललाय. 11 बॉल 31. मोठ्या फटक्यांची गरज होती. शॉर्ट ऑफ लेंथ वरती विकेट मिळतात हे सकाळीच आपण म्हणालो, कारण गुड लेंथ स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू त्या ठिकाणी स्किट होतो. त्याच्या मागे थोडासा आपण पाहिला तर तिथनं देखील चेंडूला वेग मिळतो आणि चेंडू एक्स्ट्रा बाउन्स देखील होतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ होता, एकापेक्षा जास्त असं काही नाही आहे. फटके तुम्हाला व्यवस्थित बॅटवरती घ्यावे लागतील, मिडलिंग करावं लागेल, आज सेटल्ड होऊन तुम्हाला बॅटिंग करावी लागेल, तरच तुम्ही आज धावा चेस करू शकताय. आणि त्यातल्या त्यात 43 धावा आहेत आणि मेहर 11 बबगाव त्यांच्याकडे बॉलिंग युनिट चांगलं आहे, तर मग थोडंसं जड जात आहे. ओम 11 स्पोर्ट्स किरवली संघाला अडचणीमध्ये सापडली आहे सध्या तरी. टीम पाहिजे इथनं कशा प्रकारे हा संघ या अडचणींना बाहेर पडेल त्याकडे लक्ष या संघांच्या समर्थकांचं जरूर लागलं आहे. प्रचंड वेग आहे, प्रचंड वेग आहे आणि बॅटची गडा, फलंदाज बाद आणि मिळतीय विकेट. आणि या ठिकाणी परतीचा प्रवास करावा लागतोय केतनला. या आशेचं किरण संकटांमध्ये जे होतं केतन नावाचं, ते देखील आता मैदानातनं माघारी. नवीन फलंदाज
कुणाल. चेंडू शिल्लक आहेत 9, धावा करायच्या 30. मागच्या 3 बॉलमध्ये 2 विकेट्स गेलेत आणि एकच धाव आली आहे. त्यामुळे अडचणीमध्ये सापडला हा संघ. षटकारांची गरज आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चेंडू चालला सीमारेषा बाहेर. एका टप्प्यावरती 4 धावा दे टीम किरवलीला. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. राज इरमाळी त्याच्या माध्यमातून आलेले संगीत. आज देखील त्याचं एक न्यू सॉन्ग प्ले होईल, रिलीज होईल आणि तुम्ही जरूर ऐकू शकता त्याच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती संध्याकाळी 7 वाजता. टीमची टोटल स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतीये 18 आणि माझी फर्स्ट लव नक्कीच हे सॉन्ग ऑफिशियली आलंय सोनाली सोनावणे आणि राज इरमाई याच्या आवाजामध्ये स्वरबद्ध झालेलं. आणि सध्या राज इरमाई म्हटलं की अवघा महाराष्ट्र ज्याच्या संगीतानं दणाणून जातो, अगदी तोच आवाज. आणि त्याच्या सोबतीनं सोनाली सोनावले आणि त्यामध्ये तुम्ही बॉब आणि श्रद्धाला ॲक्ट करताना पाहू शकाल. तर राज इरमाळी आणि त्याच्या पूर्ण टीमला पण देऊया विश यू ऑल द बेस्ट. कारण नुकतंच जे सॉन्ग आलं नवरा पाहिजे गोरा गोरा 10 मिलियन क्रॉस झालं, जवळजवळ 15 मिलियनच्या पुढे गेलाय. आणि हे सॉन्ग देखील तसाच धुमाकूळ आणि धडाका माजू दे या शुभेच्छा आपण देऊ. मला माहिती आहे बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. ते राज इरमाई आणि त्याच्या पूर्ण टीमला देखील आपण देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा. बॉल तयार, फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर 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 आला षटकार. 6 धावा. संजय केणे यांच्या ठिकाणी शुभागमन झाला. उद्योगपती आमनेचे तर त्यांचं करूयात आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. विशू केणे यांचे मोठे बंधू राज. अंतिम षटक आणि पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकून आपले इरादे साफ केलेत, स्पष्ट केलेत की हारलो तरी चालेल मात्र लढलो कसं हा विचार करणं गरजेचंच असणार आहे. आणि कुणालनं एक चौकार, एक सिंगल, एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला. टीम जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती. 28 धावा झालेत. 28 43 करायच्यात म्हणजे आता उर्वरित चेंडू 5 आणि धावा करायच्यात 15. आणि याच दरम्यान शुभागमन झाला आमनेचे उद्योगपती संजय दादा केणी यांचं. बिझनेस क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे तर त्यांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. स्वर्गीय लक्ष्मण स्मृती चषक 2022 मध्ये
मॅच बॉल रिटर्न आला. 5 बॉल आणि 15. 5 चेंडू आणि 15 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकत आपले इरादे साफ केले टीम किरवलीनं. एक्स्ट्रा बाउन्स संपाचा इशारा. व्हाईट बॉल आणि त्याचबरोबरीनं 1 फॉर दी ओव्हर. म्हणजे आता समीकरण येणारे चेंडू 5 धावा करायच्या 14. यानंतर जर चेंडूला उसळी दिली गेली, यानंतर चेंडूला जर बाउन्स एक्स्ट्रा दिला गेला तर तो नो बॉल किंवा व्हाईट बॉल घोषित केला जाईल. 5 बॉल 14. मजा आली आता मॅच मध्ये. क्लोज इनकाउंटर, एक रफ अँड टफ मॅच. पैसा वसूल. आता लाईन चांगली आहे. हा चेंडू बॉलच्या नावावरती. आता 4 बॉल आणि 14. येणाऱ्या चेंडूवरती जर मोठा फटका आला ना तर या मॅच मध्ये हार्टबीट अजून वाढेल टीम बापगावच्या समर्थकांची. कारण सुरुवात झाली अगदी चांगली. 2 षटकांमध्ये रन्स नव्हत्या. थर्ड ओव्हर मध्ये रन्स आलेत. 21 बनवायच्या होत्या. पहिला सिक्सर. तर नंतर आपण पाहिलं व्हाईट बॉल आणि लगातारचे 2 निर्धाव. म्हणजे आता उर्वरित 3 बॉल आणि 14 धावेची गरज. म्हणजे 3 मोठे फटके खेळावेच लागतील. 1 षटकार, 2 चौकार, 2 षटकार, 1 डबल. चेसिंग कंपल्सरी हा या स्पर्धेचा नियम. तीन बॉल आणि 14. मागच्या 2 बॉलवरती एखादी जरी डबल आली असती तर फायदा झाला असता किरवलीला. लाईन चांगली आहे. अजून एक निर्धाव चेंडू. 2 चेंडू आणि 14 धावा. आता फक्त औपचारिकता शिल्लक. तर एखादा चमत्कार या मॅच मध्ये इथनं देखील वाचू शकतो. एखादा बिमर, एखादा नो बॉल आणि प्ले डाऊन. बॅटची कडा, फलंदाज बाद. अंतिम 1 चेंडू आणि 14 रनची गरज. तर आता ड्रॉ फक्त आपण जर पाहिलं तर या बॉल नंतर होईल. बॉल तयार आणि फलंदाज या ठिकाणी होतील बाद. आणि 13 धावेच्या फरकानं जिंकला हा सामना महार 11 बापगाव टीमनं. आणि ती टीम जाते 3ऱ्या फेरीमध्ये. म्हणजे आता ड्रॉ होईल जानू स्पोर्ट्स इताडे आणि टीम किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा या 2 संघांमध्ये. त्यामधून जिंकणारी टीम 4थ्या फेरीत आणि महार 11 बापगाव ज्या टीमला ड्रॉ मिळणार नाही त्या संघासोबत फाईट करेल. तर ड्रॉची चिठ्ठी नाही, आम्ही डायरेक्ट टॉस करतोय 2 टीम मध्ये. तर नशिबाचा कौल ज्याच्या बाजूने लागेल